ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन, गुन्हा दाखल. 8 ते 10 पदाधिकाऱ्यांनी शिंदे नावाच्या व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप. मतदान सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवलीमध्ये रोड शो केल्याचा काँग्रेसचा आरोप. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी. बीडमधल्या मतदान केंद्रावर तोडफोड प्रकरणात 40 जणांवर गुन्हा दाखल. मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आली होती. ठाकरे गटाचे कोपरी पाचपकाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. मतदारसंघात दारू आणि पैसे वाटल्याचा आरोप. पैशाचा महापूर आणि खुल्लमखुल्ला वाटप करण्याचं कारण देऊन गुन्हा दाखल करण्यात येत नाही, मात्र मी काही केलेलं नसतानाही गुन्हा दाखल होतो. सत्ताधारी घाबरलेत, केदार दिघे यांचा पलटवार. महाराष्ट्रातील मतदारसंघात विविध संस्थांद्वारे घेतल्या गेलेल्या एक्झिट पोलद्वारे महाविकास आघाडीला 155, महायुतीला 121 जागा मिळण्याचा अंदाज. नायट्रिसच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 150 ते 170 जागा आणि महाविकास आघाडीला 110 ते 130 जागांचा अंदाज. तर चाणक्याच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 152 ते 160 तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांचा अंदाज. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फडणवीसांची एक्झिट पोलबाबत प्रतिक्रिया. जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा आम्हाला फायदा होतो, फडणवीसांचं वक्तव्य. एक्झिट पोल वास्तव सांगत नाही, लोक सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात. काँग्रेस प्रभारी चेन्नीथला यांचं वक्तव्य. तर महाराष्ट्र महाविकास आघाडीचं सरकार आणणार, चेन्नीथला यांचा विश्वास. निवडणुका म्हणजे धर्मयुद्ध असल्याचं सांगत भाजप आणि संघाचे लोक घराघरात पोहोचले. सरकारी यंत्रणांचा गैरवापर केल्यास अग्रलेखातून भाजपवर टीका. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या.